विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। काउन्सिलिंगच्या निमित्तानं शेकडो विद्यार्थ्यांना भेटलो गेल्या आठवड्यात। त्या गडबडीत व्हिडिओज अपलोड करायला वेळच मिळाला नाही, त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ चॅनलवर अपलोड करता आले नाही, त्याबद्दल मला माफ करा। पुन्हा आभार मानायचे तुमचे, कारण 1-2 दिवसातच मला गॅरंटी आहे की आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील। त्याबद्दल तुमचे आभार मानावेच लागतील। बर, या निमित्तानं एक गोष्ट लक्षात आली काउन्सिलिंग प्रोसेसच्या निमित्तानं की ऑलमोस्ट सगळ्याच मुलांना सीएस हवाय। ओके, म्हणजे काही पालकांनी मला विचारले सुद्धा प्रश्न की सर सगळ्यांनाच सीएस हवा असेल, सगळे सीएसला घेत आहे, 4 वर्षानंतर नक्की काय परिस्थिती असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे। का माहिती आहे का, शेकडो मुलांमध्ये मला फक्त केवळ एकच विद्यार्थी असा भेटला काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये की ज्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन हवंय। 2च मुलं अशी भेटली की ज्यांना सिव्हिलला हवंय। मग ऑब्व्हियसली मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल यांचं कट ऑफ खाली येणारच आहे। दुसरी एक गोष्ट मला जाणवली की कराड गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा मुलांना नको आहे। काउन्सिलिंगच्या निमित्तानं जास्तीत जास्त मुलं मला सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर या भागातीलच भेटत आहेत, पण कराडला त्यांचा प्रेफरन्स कमी आहे। मग कुठे घ्यायचं आहे ॲडमिशन? पुण्याला हवं आहे। ओके, विद्याप्रतिष्ठान बारामती मी प्रत्येक ऑलमोस्ट सांगतो बेस्ट कॉलेज आहे, नाही पुण्यातलंच कॉलेज हवं आहे। माझं विद्यार्थ्यांना सजेशन काय आहे बघा, नो डाऊट तुमचं डिसिजन काही चुकीचं नाही आहे। आता काही पालक हे विद्यार्थी हा व्हिडिओ नक्की बघत असतील, त्यांना मला काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत किंवा डिस्कस करायच्या तुमच्याशी। का सीएस हवा याचं रिझन तुम्हाला द्यायचं आहे। मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी हे बोललोय, सीएस का हवा आहे? कारण बघा ना, लास्ट 2-3 वर्षाचे प्लेसमेंट रेकॉर्ड्स बघा प्रत्येक कॉलेजचे। सीएसच्या तर ऑलमोस्ट सगळ्याच मुलांचं प्लेसमेंट होत आहे, पॅकेजेस हायर लेवलचे मिळतात। त्या तुलनेत सिव्हिल, मेकॅनिकल यांचं प्लेसमेंट होत नाही। किंवा काही वेळेस काय होतं मला लक्षात घ्या की मेकॅनिकल, सिव्हिलची मुलं पुन्हा इकडे शिफ्ट होत आहेतच, वेगवेगळे कोर्सेस करून ते पुन्हा सीएस कडे शिफ्ट होत आहेत। ओके, मेन पॉईंट काय मला म्हणायचं आहे बघा, मग मेकॅनिकल आणि सिव्हिल ह्या ब्रांचला घ्यायचंच नाही आहे का ॲडमिशन? तसं काही नाही आहे। माझ्या मुलानं ठरवलंय सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं, नेक्स्ट इयर तो सिव्हिलच घेणार आहे, त्याचे प्लॅन ठरलेले आहेत। मी तुम्हाला सांगू का, बेस्ट ब्रांचेस आहेत या सिव्हिल, मेकॅनिकल। काल इस्लामपूरमध्ये मी एका पालकांशी भेटलो, त्यांचं स्वतःचं एक वर्कशॉप आहे। त्यांचं म्हणणं काय होतं की त्यांच्याकडं शिकायला मेकॅनिकल इंजिनियर येत आहेत आणि त्यांच्या मुलाला मात्र सीएस करायचं आहे। त्यानं जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तर मला त्याची मदत पण होईल आणि ऑलरेडी त्याला सगळ्या गोष्टी जमत आहेत त्यांच्या फील्डमधल्या, तरी सीएस हवं आहे मुलाला। ह्याचं रिझन सांगू का, पॅकेजेस भरपूर आहेत हे रिझन आहे, पण तुलनेत आणखीन एक रिझन काय की सगळ्यांना लवकरात लवकर सेटल व्हायचं असतं। मग सध्या जर नोकऱ्या ज्या आहेत या क्षेत्रातच असतील तर मुलं का नाहीत वळणार इकडं? त्यामुळे मुलांचं काहीही चुकीचं नाही आहे। सीएसला ॲडमिशन घेत आहे, काही हरकत नाही आहे। लगेच काही सीएसचा ट्रेंड डिक्लाइन होणार नाही आहे, तो ट्रेंड वाढतच जाणार आहे, लक्षात घ्या। पुढची बरीचशी वर्ष सीएसला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। इवन मी तुम्हाला सांगू का, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये ईएनटीसी, ओके, ही ब्रांच जर बघा टॉपच्या कॉलेजमध्ये तुम्ही ईएनटीसीला जरी घेतलं तर काही इश्यू नाही आहे। तुम्ही रेकॉर्ड चेक करा, प्लेसमेंट बघा, ईएनटीसी सुद्धा प्लेसमेंट होत आहे। ओके, आणि मी तुम्हाला सांगू का, तुमची आवड जर असेल तर सिव्हिल, मेकॅनिकलला ॲडमिशन घ्या बाळांनो, तिथं उलटा चान्स आहे। मी जेव्हा बघतो ना, जर 90 to 95% जरी असेल, 95-96 पर्सेंटाईल जरी असेल, तरी अगदी टॉपच्या कॉलेजमधलं सिव्हिल, मेकॅनिकल ॲडमिशन मिळू शकते, मिळतंय। ओके, आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या लिस्टमध्ये प्लीज कराड गव्हर्नमेंट कॉलेज असू दे, ते बेस्ट कॉलेज आहे बाळांनो, तिथले पण प्लेसमेंट बिलकुल वाईट नाही आहेत। तुम्ही फक्त पुण्यातलंच कॉलेज हवं आहे असा पण हट्ट करू नका। ओके, आता व्हिडिओच्या ना शेवटच्या 2-3 मिनिटात ना मला तुम्हाला एक रिक्वेस्ट पण करायची आहे की आता एवढा बघितलं तर शेवटचे 2-3 मिनिट व्हिडिओ बघाच। माझ्याकडे एक न्यूजपेपर आहे, लक्षात घ्या, एक छोटासा एक बातमी आहे, मी कट करून ठेवले। एक डॉक्टर नानासाहेब थोरात आहेत, तुम्ही गुगलवर सर्च करा, हे रिसर्च करतायत कॅन्सरवरती। त्यांचा एक लेख आहे सकाळ पेपरमध्ये। त्यांनी ना नोकियामधील शेवटचे 1500 जे कर्मचारी होते म्हणूया आपण, त्यांनी काय केलं असं त्याचं टायटल आहे त्या बातमीचं। मी तुम्हाला सांगू का, नोकिया ही नो डाऊट बेस्ट कंपनी होती, पण ती आज नाही आहे। आज तुमच्या रेडमी, ओप्पो, त्याच्या ज्या कंपन्या आहेत त्या काय म्हणूया आपण, विवो, याच तुम्हाला सगळं पुढं दिसतील। मला सांगायचं आहे काय बघा, त्या 1500 लोकांनी काय केलं,
त्यांनी शेवटपर्यंत ती कंपनी सोडली नाही. तुम्हाला माहिती आहे ना, त्यांनी एखादं जहाज असतं ना, काही प्रॉब्लेम झाला, ॲक्सिडेंट काही असेल, ते जहाज जेव्हा बुडतं ना, त्या जहाजावरचा कॅप्टन कधीही जहाज सोडत नाही, तो तिथंच थांबतो, त्याची ती जबाबदारी असते. या लोकांनी पण तसंच ठरवलं होतं की कंपनी बरोबर शेवटपर्यंत साथ द्यायची. कंपनीकडून त्यांना सांगण्यात आलं की लॉसमध्ये आहे, दुसरीकडे ट्राय करा, आणि जगातल्या दुसऱ्या ज्या कंपन्या होत्या ह्या लोकांना घ्यायला तयार होत्याच मोठे पॅकेज देऊन. त्या लोकांनी ती कंपनी सोडली नाही. मग काय झालं तुम्हाला सांगू का, फिनलंड हा अतिशय छोटा देश आहे, त्यातील ती कंपनी आहे. त्याची अर्थव्यवस्थेतला मोठा हिस्सा नोकियाचा होता. जशी नोकिया क्रॅश झाली म्हणून आपण फिनलंड देशात पण भरपूर बेरोजगारीचं संकट निर्माण झालं होतं. पण जेव्हा नोकिया पूर्णपणे बंद झाली, जेव्हा हे लोक होते शेवटचे 1500 लोक, यांनी तुम्हाला सांगतो ठीक आहे कंपनी आता बंद झाली, मग या लोकांनी केलं काय, तर यांनी स्टार्टअप सुरू केले. ओके, लोकांना प्रवृत्त केलं, लोकांना म्हणजे जे तरुण मुलं आहेत त्यांना पण एनकरेजमेंट दिली. आणि तुम्हाला सांगतो आज फिनलंडमध्ये जरी नोकिया नसली ना, तर जगातल्या सगळ्या मोबाईल कंपन्या आहेत ना, यांना जे काय सर्व्हिस काय प्रोव्हाइड करायच्या गोष्टी असतात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या फिनलंडमधून या 1500 लोकांनी ज्या स्टार्टअप तयार केलं होतं तिथून प्रोव्हाइड केलं जात आहे. जगातल्या ज्या टॉप 200 गेम्स आहेत ओके, त्या फिनलंडमध्ये तयार झालेल्या आहेत. म्हणजे मुद्दा तुमच्या लक्षात आला का? CS घ्या, पण फक्त पॅकेजसाठी नको आहे, तुम्ही स्टार्टअपचा विचार करा. मी तुम्हाला सांगू का, 1500 लोकांनी या 1500 स्टार्टअप तयार केले असतील, प्रत्येकात 10-20 लोकांना तिथं जॉब मिळाला असेल, त्यातल्या काही लोकांनी पुन्हा स्वतःचे स्टार्टअप तयार केले असतील, फिनलंड या देशात पुन्हा भरारी आले. लक्षात घ्या. म्हणजे मेन पॉईंट मला काय सांगायचा होता की तुम्ही CS घ्या, पॅकेज मिळतील, 1-2 वर्षासाठी जॉब करा, काही हरकत नाही, पण तुम्ही स्टार्टअपचा विचार कराच. हे पॅकेजेस लाखोचे मिळतात, मला मान्य आहे. ओके, पॅकेजेस लाखोचे मिळतात, त्यातच समाधानी राहू नका. पुन्हा ह्या कंपनीतून ती कंपनी, इकडून तिकडं स्विच, थोडंसं पेमेंट इन्क्रीज होईल, पण ती मानसिकता सोडून द्या आता. लकीली आपल्या देशात ना लोकसंख्या जास्त आहे ना, हा आपला प्लस पॉईंट आहे. ओके, तुम्हाला लोकांना जे उपयोगी पडतील असे ॲप तयार करायचे आहेत, तुम्हाला असे स्टार्टअप तयार करायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही करोडो कमवू शकताय. आणि मी तुम्हाला सांगतो काही नाही वाईट, तुम्ही CSITला घ्या ॲडमिशन, ENTCला घ्या, यात भवितव्य उज्ज्वल नक्कीच आहे. ओके, मग आजच्या व्हिडिओमध्ये गप्पाच मारले तुमच्याशी मी, पण व्हिडिओ खरं सांगू का, 1-2 दिवसात 1 लाख व्हिडिओ म्हणजे सबस्क्रायबर जेव्हा कंप्लीट होतील ना, तो आनंद वेगळाच असणार आहे. त्याबद्दल पुन्हा तुमचे आभार मानतोय. आणि थोडंसं ना रजिस्ट्रेशन प्रोसेस सिरियसली घ्या. 1-2 दिवसच आहे, डेट एक्सटेंड होत आहेत, पण तुम्ही आजच्या आजच रजिस्ट्रेशन केलं नसेल तर कंप्लीट करा. ठीक आहे मित्रांनो, मग रजिस्ट्रेशन काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला मी हेल्प करणारच आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद.